नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या सांगली दौऱ्यावर. उपमहापौर गजानन मगदूम यांच्या कार्यालयाचं उद्घाटन. कुपवाडला 1.5 कोटींची विकास कामं मंजूर. शिराळा तालुक्यात दमदार पाऊस. चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. अत्याधुनिक MRI CT स्कॅनमुळं मिरज सिव्हिल हॉस्पिटल ठरतंय सर्वसामान्यांचा आधार. आणि मिरजेत पार्किंगच्या वादातून तरुणासह वडिलांना मारहाण. 5 जणांवर गुन्हा दाखल. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार 4 जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मिरजेतील बालगंधर्व नाट्य मंदिर इथं आयोजित विशेष कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित उद्योगपती अशोक बाबा खाडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यास पालकमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे दुपारी 4:30 वाजता मिरज इथं आगमन होणार असून सत्कार समारंभानंतर ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता ते पुण्याकडे प्रयाण करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गजानन मगदूम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन उत्साहात पार पडलं. यावेळी कुपवाड शहरासाठी महत्त्वाची विकासाची घोषणा करण्यात आली. स्वर्गीय शरद पाटील स्मृती उद्यान आणि भव्य भारतीय तिरंगा ध्वज उभारणी या सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या विकास कामास मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. कुपवाडमधील हे पहिलं मोठं विकास काम मानलं जात असून या प्रकल्पामुळं परिसराचं सौंदर्यीकरण होण्याबरोबरच नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमाला आमदार इद्रिस नाईकवडी, महापौर धीरज सूर्यवंशी, महापालिका आयुक्त संजिता महापात्र, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, सभागृह नेते संदीप आवटी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सर्वपक्षीय नगरसेवक, स्वर्गीय शरद पाटील यांच्या कुटुंबियांसह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या विकास कामामुळे कुपवाडच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. शिराळा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात तालुक्यात 26.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस शिराळ्यात झाला आहे. तर चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 46 मिलीमीटर पाऊस झाल्यानं धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. यामुळं चांदोली धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून सध्या धरणात 11.98 TMC इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान धरणातील वाढत्या पाणीसाठ्यामुळं वारणा नदीकाठच्या शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असून खरीप हंगामासाठीही हा पाऊस दिलासादायक ठरणार आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात मिरज सिव्हिल सर्वसामान्य रुग्णांसाठी विश्वासार्ह निदान केंद्र बनत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध झालेल्या 3 स्टेला MRI आणि 128 स्लाइस ॲडव्हान्स CT स्कॅन मशीनमुळं गंभीर आजारांचं अचूक आणि जलद निदान शक्य होणार आहे. 15 ऑगस्ट 2024 ते जून 2026 याला कालावधीत 13,500हून अधिक रुग्णांच्या MRI चाचण्या आणि 19,000हून अधिक MRI स्कॅन पूर्ण झाले आहेत. तर 2023 ते जून 2026 दरम्यान 53,000हून अधिक CT स्कॅन करण्यात आले आहेत. रुग्णालयात 27 प्रकारच्या MRI तपासण्या माफक दरात उपलब्ध असून पिवळं रेशन कार्ड धारक आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत MRIची सुविधाही दिली जाते. आधुनिक यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्टर आणि परवडणाऱ्या सेवांमुळे पश्चिम महाराष्ट्रासह सीमा भागातील हजारो रुग्णांसाठी मिरज सिव्हिल आरोग्य सेवा मोठा आधार ठरत असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी सांगितलं आहे.
मिरज शहरातील बोकड चौक परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाचं स्वरूप हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी 5 जणांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोएब मेहबूब शेख याची भाड्याची गाडी घेण्यासाठी आपला छोटा हत्ती वाहन रस्त्याच्या कडेला उभं केलं होतं। वाहन हटवण्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करत मारहाण केली आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर शोएब याचे वडील या ठिकाणी आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली। तसंच एका आरोपीनं काठीनं डोक्यात वार केल्यानं ते जखमी झालेत। या प्रकरणी शाहिद बेपारी, शहबाज बेपारी, सादिक हारून बेपारी, सादिक मुस्ताक बेपारी आणि समद बेपारी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।